नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण चालू घडामोडीवरील आधारित महत्त्वाच्या योजना व त्यावरील प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा, मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर बघा मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे गुजरात। गुजरात या राज्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री मातृशक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मग या योजनेचा उद्देश काय आहे? बघा उद्देश हे आहे की 1000 दिवस गरोदर महिलांना पौष्टिक आहार देणे हे काय आहे? तर मुख्यमंत्री मातृशक्ती योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे। चला दुसरा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केलेली आहे? बघा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे बघा छत्तीसगड। छत्तीसगड या राज्य सरकारने काय केलेलं आहे? तर कौशल्य मातृत्व योजना ही सुरू केलेली आहे। तर या योजनेचं मुख्य उद्देश काय आहे? तर हे उद्देश आहे की या योजनेअंतर्गत महिलांना 50,000 रुपये प्रदान केले जातात दुसऱ्या मुलीच्या जन्मावर। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा खाली क्षेत्र दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे वरील सर्व। अग्निपथ योजना ही काय आहे? भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल वरील सर्व म्हणजेच या सर्व क्षेत्राशी संबंधित आहे अग्निपथ योजना। तर याची स्थापना कधी झालेली आहे? बघा नोट डाऊन करून घ्या। तर अग्निपथ योजनेची स्थापना ही प्रामुख्याने 14 जून 2022 म्हणजे करंट व याच वर्षी स्थापना करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे नारी को नमन याचं हिमाचल प्रदेशामध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आलेला आहे। तर या योजनेचा उद्देश काय आहे? तर हा उद्देश आहे हिमाचल प्रदेशामध्ये महिलांना 50% आरक्षण देणे हा नारी को नमन या योजनेचा प्रामुख्याने उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका कोणी आयोजित केला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर बघा योग्य उत्तर आहे ISRO। इस्रोने विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम म्हणजे युविका ही सुरू केलेली आहे। तर युविका म्हणजे काय? तर ती आहे यंग सायंटिस्ट प्रोग्राम, हे लॉंग फॉर्म आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता। आणि आणखीन एक लॉंग फॉर्म आहे त्याचा युवा विज्ञानी कार्यक्रम असाही त्याचा लॉंग फॉर्म होतो। तर बघा ह्या युविकेचा उद्देश काय आहे? तर उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान प्रदान करण्यासाठी अवकाश तंत्रज्ञान, विज्ञान आणि अनुप्रयोग या संदर्भातील ही काय आहे? युविका ही एक सायंटिस्ट कार्यक्रम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने 2026 पर्यंत रुसा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे बघा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन। एज्युकेशनशी संबंधित ही रुसा काय आहे? ती योजना आहे। तर रुसाचं लॉंग फॉर्म काय आहे? तर तुम्हाला लॉंग फॉर्म ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर नोट डाऊन करून घ्या। रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान 2013 मध्ये सुरू करण्यात आलेलं ही एक योजना आहे। तर त्यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 100% कुटुंबांना कव्हर करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे 6वा म्हणजेच जम्मू काश्मीरमधील हे काय ठिकाण आहे? तर काय आहे? तर ते आहे 23 सप्टेंबर 2018 जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयाचे आरोग्य कव्हर देणे हे काय आहे? तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 100% कुटुंबांना कव्हर करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर 6वा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, जिव्हाळा योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा खाली राज्य दिलेले आहेत। तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्याशी जिव्हाळा योजना संबंधित आहे। तर उद्देश काय आहे? तर पुण्याच्या जे काही येरवडा आहे त्या येरवडामध्ये मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे। कोणती योजना आहे? तर जिव्हाळा योजना आहे।
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा खाली क्षेत्र दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षण क्षेत्राशी PM श्री योजना ही संबंधित आहे. तर काय उद्देश आहे? तर PM श्री योजनेअंतर्गत देशभरातील 14,500 शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित केल्या जातील. हा महत्त्वाचा उद्देश PM श्री योजनाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उद्यम क्रांती योजना सुरू केली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. खाली राज्य दिलेले आहेत बघा, तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये उद्यम क्रांती ही योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर उद्यम क्रांती योजनेचा उद्देश काय आहे? तर नोट डाऊन करून घ्या. तर याचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की तरुणांना नोकरी देण्याच्या संदर्भात उद्यम क्रांती योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ते आहे मध्य प्रदेश या राज्याने. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते राज्य सरकार सीमावर्ती भागात हिमप्रहारी योजना राबवणार आहे? तर बघा खाली राज्य दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्य सरकारने सीमावर्ती भागात हिमप्रहरी योजना राबवणार आहे. तर उद्दिष्ट काय आहे हिमप्रहारी योजनेचा? तर हा आहे की लोकांचे स्थलांतर म्हणजे प्रवास थांबवणे हा एकमेव उद्देश ठेवून हिमप्रहरी योजना उत्तराखंड या राज्याने राबवणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, PM मित्रा योजना कधी सुरू झालेली आहे? तर बघा खाली साल दिलेले आहेत. तर PM मित्रा ही योजना प्रामुख्याने 2021 मध्ये सुरू झालेली योजना आहे. तर त्याचं लॉंग फॉर्म काय आहे मित्राचा? PM मित्राचा तर हा आहे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड एपियर, म्हणजे भारतीय वस्त्रोद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा लॉंग फॉर्म आहे बघा मित्राचा. बघा योग्य उत्तर आहे 2021 मध्ये PM मित्रा योजना सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री चायश्रमी कल्याण संकल्प योजना सुरू केली? तर बघा खाली राज्य आहे, तर योग्य उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यात मुख्यमंत्री चायश्रमी कल्याण संकल्प ही योजना सुरू करण्यात आलेला आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की या योजनेअंतर्गत चहाच्या बागेतील कामगार यांना आर्थिक मदत, घर, अन्न प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या मंत्रालयाने संभव आणि स्वावलंबन उपक्रम सुरू केले आहे? बघा खाली मंत्रालय दिलेले आहेत, तर बघा योग्य उत्तर आहे MSME मंत्रालयाने संभव आणि स्वावलंबन उपक्रम हे सुरू केलेला आहे. तर उद्देश काय आहे? तर हा उद्देश आहे की तरुणामध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी या मंत्रालयाचा संभव आणि स्वावलंबन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केली आहे? बघा खाली राज्य दिलेले आहेत, तर बघा योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 हे लॉन्च केलेला आहे. तर बघा उद्देश काय आहे? तर या योजनेचा विद्यार्थिनींसाठी आहे. हा योजना कोणासाठी आहे? तर ते आहे विद्यार्थिनींसाठी आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यास वैद्यकीय IIT पूर्ण फी MP सरकार म्हणजे मध्य प्रदेशातील सरकार देईल. हा एकमेव उद्देश या लाडली लक्ष्मी योजना 2.0चं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मितान योजना सुरू केली आहे? तर बघा खाली राज्य दिलेले आहेत, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड सरकार काय आहे? सार्वजनिक सेवा घरोघरी देणार आहे. हा एकमेव उद्देश कशाचा आहे? तर तो आहे मुख्यमंत्री मितान योजनेचा. तर प्रामुख्याने घरोघरी कोणती सार्वजनिक सेवा देणार आहे? तर ते आहे बघा जात प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र ही सेवा घरोघरी देणारा पहिला कोणता राज्य आहे? तर तो आहे छत्तीसगड. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलांसाठी PM केअर्स योजना कधी सुरू करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2021. 2021 मध्ये मुलांसाठी PM केअर्स ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या PM केअर्स योजनेचा उद्देश काय आहे? तर आर्थिक सहाय्य कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ही PM केअर्स योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या सरकारने मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन योजना जाहीर केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे दिल्ली सरकारने मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन योजना ही जाहीर केलेली आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर मोफत गटार कनेक्शन प्रदान करण्यात येणार आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तसेच तुम्ही नोट डाऊन करून घेत जावा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत। चला तर मग पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उदयमिता योजना जाहीर केली आहे? तर बघा, हरियाणा या राज्य सरकारने मातृशक्ती उदयमिता योजना ही जाहीर केलेली आहे। तर या मातृशक्ती उदयमिता योजनेचा उद्देश काय आहे? तर महिला उद्योजकांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना हरियाणा या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच RBI रिटेल डायरेक्ट स्कीम कोणी सुरू केली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच RBI रिटेल डायरेक्ट स्कीम ही सुरू केलेली आहे। तर या स्कीमचा उद्देश काय आहे? तर उद्देश हा आहे की वैयक्तिक गुंतवणूकदार थेट गुंतवणूक करू शकतात। सरकारी सिक्युरिटीज जी सेक्स कोणतेही शुल्क न घेता हे रिटेल स्कीम कार्य करू शकते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंकुर योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याशी संबंधित आहे। अंकुर योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ती आहे मध्य प्रदेश या राज्याशी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वात्सल्य योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याची योजना आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा, योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्याने वात्सल्य योजना ही त्या राज्याची योजना आहे। तर बघा, या योजनेचा उद्देश काय आहे? तर उद्देश हा आहे की कोविड-19 मध्ये पती गमावलेल्या महिलांसाठी ही योजना आहे। कोणती योजना आहे? वात्सल्य योजना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुपर 75 शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर राज्याशी सुपर 75 शिष्यवृत्ती ही योजना संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मेडिक्लीन फ्रॉम स्काय स्कीम ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्याशी मेडिक्लीन फ्रॉम स्काय स्कीम ही योजना संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्रेष्ठा ही योजना खालीलपैकी कोणत्या गटासाठी सुरू केली आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थ्यांसाठी ही योजना कोणती आहे? तर ती आहे श्रेष्ठा योजना, या विद्यार्थी या गटासाठी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्त्रीनिधी योजना कोणत्या राज्यांतर्गत सुरू केलेली योजना आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे तेलंगणा। तेलंगणा या राज्यांतर्गत स्त्रीनिधी योजना ही सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भिकारी मुक्त योजना ही योजना कोणत्या राज्यातील योजना आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे राजस्थान। राजस्थान या राज्याने भिकारी मुक्त योजना या राज्यातील योजना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घर घर राशन ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे दिल्ली या राज्याशी घर घर राशन योजना ही संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे राजस्थान। राजस्थान या राज्याशी इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकमिलनी योजना कोणत्या राज्यांतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पंजाब या राज्यांतर्गत लोकमिलनी योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा आहे, एक थाली एक तरकारी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याने एक थाली एक तरकारी ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विनय समरस्य योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याशी विनय समरस्य योजना ही संबंधित आहे। तर बघा, या योजनेचा उद्देश काय आहे? तर अस्पृश्यता विरोधी विनय समरस्य योजना ही संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्न विथ लर्न ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे त्रिपुरा या राज्याशी अर्न विथ लर्न ही योजना संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आलेली होती? बघा, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 2014 मध्ये
प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जनधन जनसुरक्षा योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली होती? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2015। 2015 मध्ये जनधन जनसुरक्षा योजना ही लॉन्च करण्यात आलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद विजयपथ योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश या राज्यांशी मेजर ध्यानचंद विजयपथ ही योजना काय आहे? संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँड अप इंडिया योजना केव्हा सुरू करण्यात आलेली होती? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2016। 2016 मध्ये स्टँड अप इंडिया योजना ही सुरू करण्यात आलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मेरी पॉलिसी मेरे हात ही योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2022 म्हणजे करंट वर्षी मेरी पॉलिसी मेरे हात ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, जल जीवन योजना ही योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2019। 2019 मध्ये जलजीवन योजना ही लॉन्च करण्यात आलेली आहे। तर तुम्ही जलशक्ती अभियान आणि जलजीवन योजनेमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। तर जलशक्ती अभियान सुरू झालेले आहे 2021 मध्ये आणि जलजीवन योजना सुरू झालेली आहे 2019 मध्ये। चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वन स्कूल वन IAS ही योजना कोणत्या राज्याची योजना आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे केरळ। केरळ या राज्याचं योजना काय आहे? तर वन स्कूल वन IAS ही योजना केरळ राज्याची योजना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किसान कल्याण योजना कोणत्या राज्यांतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश या राज्याशी किसान कल्याण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुरक्षा मित्र योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने सुरक्षा मित्र योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काशी यात्रा परियोजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कर्नाटक। कर्नाटक या राज्याने काशी यात्रा परियोजना या राज्याने सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 2015। 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर ॲक्च्युली त्याचं डेट आहे बघा, लिहून घ्या 8 एप्रिल 2015। तर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे। कोणाला तर ते कर्ज? तर ते आहे नॉन कॉर्पोरेट बिगर शेती लघु आणि सूक्ष्म उपक्रम असलेल्यांना ही योजना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कारासाठी कोणत्या योजनेची निवड करण्यात आली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उडान योजना। तर उडान योजना काय आहे? उडे देश का आम नागरिक ही योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर ती आहे 2016 मध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या मंत्रालयाने स्वनिधीचे समृद्धी कार्यक्रम सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वनिधीचे समृद्धी कार्यक्रम ही सुरू केलेली आहे। तर बघा त्याचा उद्देश काय आहे? रस्त्यावरील विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करणे हा उद्देश स्वनिधीचे समृद्धी या कार्यक्रमाचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी स्माइल ही योजना कोणी सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचं काय आहे? स्माइल ही योजना ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना आहे। तर स्माइलचं लॉंग फॉर्म काय आहे ते तुम्ही लिहून घ्या, स्माइल फॉर मार्गिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हहुड अँड एंटरप्राइज हे काय आहे? स्माइलचं लॉंग फॉर्म आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिली खाजगी रेल्वे सेवा कोणत्या योजनेअंतर्गत सुरू झाली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर खाली ऑप्शन आहे, तर बघा योग्य उत्तर आहे भारत गौरव योजना। या योजनेने भारताची पहिली खाजगी रेल्वे सेवा योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।